नमस्कार मंडळी, मी शुभांगी. आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी. दही हलवून घेतले, तूप काढून ते ताक राहिलेलं त्याची कढी करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे त्यात डाळीचं पीठ घालायचं किंवा बेसन पीठ म्हणतात कोणी, घालायचं आणि गुठळ्या होऊन द्यायच्या नाही, गाठी. हलवायचं छान. चांगलं रवेने हलवून घ्यायचं. हे बघा, असं एकही गाठ राहिली नाही त्याच्यात. असं पीठ लावून घ्यायचं. ताकाला मीठ, बेसन पीठ लावून घेतले आता ताकाला. थोडीशी साखर, नाही घातली तरी चालू शकते. आमच्यात साखर लागते कढीला, छान होते. करून बघा एकदा. पातेलं ठेवलं गॅसवर. गॅसवर पातेलं ठेवले गरम करायला. त्यात तेल घातले थोडंसं, चमचाभर, 1-2 चमचे, जास्त नाही घालायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीला लागतंच ते. जिरे मोहरी जास्त मस्तपैकी तडतड करून द्यायचं, म्हणजे जास्त छान फुलतात ते. फुलल्यावर कढीला चव येते. 2 कढीपत्त्याची पानं बारीक करताना मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर घातले. वरती आपली 2 पानं असावीत म्हणून टाकले वासाला. छान हलवून घ्यायचं हे सगळं. मस्तच होते कढी. कढी भाकरी कुस्करून खाऊन बघा, छान होते. थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकले. कढीला हिंग घालत जावा, छान होते कढी. तुम्ही साखर जरी नाही घातली तरी पण चालते. कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला नाही. ते पीठ लावून घेतलेलं ताकाला ते त्यात ओतून घ्यायचं. आलं पण घालू शकता तुम्ही त्यात बारीक करून, चव लागते. कढी भात पण छान लागतो. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. तुम्ही कशी करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपली कढी तयार आहे. हे बघा, थोडीशी गरम होऊ द्यायची. उकळतं कुणी कुणी. कढीमध्ये भजी पण छान लागतात. करून बघा एकदा आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली कढी तयार आहे. तुम्ही कशी करता ते सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा, आपली कढी तयार आहे. या सर्वजण. तर सर्वांना कसा वाटला व्हिडिओ, तर सर्वांना बाय बाय.